पुणे महापालिका निवडणुकीत आता गुंड निवडणूक लढवणार का आणि ती सुद्धा जेलमधून असा प्रश्न विचारला जातोय। त्याचं कारण कुख्यात गुंड बंडू आंदेकरला उमेदवारी अर्ज भरण्याची न्यायालयानं परवानगी दिली आहे। पुण्यात गुंड आंदेकर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे। पोलीस बंदोबस्तात आंदेकरला उमेदवारी अर्ज भरता येणार आहे। ज्ञानेश्वर सौतमल आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। ज्ञानेश्वर, अगदी बरोबर आहे, न्यायालयानं तशा पद्धतीची परवानगी दिलेली आहे आणि त्यामुळे बंडू आंदेकर निवडणूक लढवणार का अशा पद्धतीची चर्चा पुण्यात सुरू आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये अर्ज भरला जाऊ शकतो। यापूर्वी देखील अशा पद्धतीच्या निवडणुका या पुण्यात आंदेकर परिवारातल्या वेगवेगळ्या सदस्यांकडून लढवल्या गेलेल्या होत्या आणि आता बंडू आंदेकर जो या सगळ्या खुनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये आहे तो देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे। इतकंच नाही तर त्याचे विरोधक असलेले कुमकर कुटुंबीय देखील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे। तशा पद्धतीची तयारी त्या कोमकर गुंड परिवाराकडून देखील सुरू आहे आणि त्यामुळे कोमकर विरुद्ध बंडू आंदेकर अशा पद्धतीचा सामना पुण्यात येत्या काळात या महानगरपालिकेच्या निवडणुकीत बघायला मिळू शकतो। धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। खरं तर कौतुक त्या राजकीय पक्षांचं वाटतं जे तुरुंगात असलेल्या लोकांना सुद्धा तिकीट देण्याची तयारी दाखवत आहेत।